नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मोफत शिक्षणासाठी गागोदे बुद्रुक येथे संदीप पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू। आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मगावी गागोदे बुद्रुक येथे 30 जानेवारीपासून समाजासाठी मोफत शिक्षण मिळावे याकरता संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रह बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे। आर्थिकदृष्ट्या सर्व समाज मागासलेला आहे। कंत्राटी कामगार, इको, मिनीडोर चालक, रिक्षा चालक, टेम्पो चालक, वीटभट्टी कामगार, कोळसाभट्टी कामगार, हंगामी मजूर, शेतमजूर, घरेलू कामगार, रस्त्यावरील भाजीपाला विक्रेते, छोटे व्यावसायिक यांचे मासिक उत्पन्न 5,000 पासून 12,000 रुपयांवर आले आहे। महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणेही मुश्किल झाले आहे। रायगड जिल्ह्यातील पटसंख्याअभावी 300हून अधिक शाळा बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील 14,000 शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत। याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील 300 गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागत आहे आणि महाराष्ट्रातील 14,000 गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागणार आहे। सध्या शिक्षणाच्या खाजगीकरणाने शैक्षणिक फी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे आपल्या मुलांना शिकवायचे कसे हाच प्रश्न सर्व समाजाला सतावत आहे। पहिलीच्या मुलांसाठी शैक्षणिक खर्च 35 ते 40,000 रुपये, 11वी-12वी शैक्षणिक खर्च 2 ते 3 लाख रुपये, MBAसाठी शैक्षणिक खर्च 5 ते 6 लाख रुपये, इंजिनियर होण्यासाठी 12 ते 15 लाख रुपये, डॉक्टर होण्यासाठी 60 ते 70 लाखांपेक्षाही खर्च होत आहे। आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे सर्व समाजातील गरिबांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेली आहेत। भारतीय संविधानानुसार शिक्षण हे आपले मूलभूत हक्क आहे। ज्ञानाअभावी माणसाची विचार करण्याची शक्ती थांबते आणि माणूस सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहतो। म्हणून ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मिळालाच पाहिजे। समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर, PhD, इंजिनियर, वकील, डॉक्टर, MBA वगैरे यापर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे। रोजगार हमी कायदा अंमलबजावणी करणे, कंत्राटी कामगार कायदा रद्द करावे, तसेच अन्य मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून संदीप रेणुका परशुराम पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत। सर्व समाजाने शिक्षण हक्क सत्याग्रहात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, गागोदे पेण। सध्या शिक्षणाचं पूर्णतः खाजगीकरण सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आजच्या मुलांना हे शिक्षण आज विकत घ्यावं। सध्या रायगडची परिस्थिती आज अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये 300 शाळा या बंद झालेल्या आहेत आणि निवडणुकीसाठी या उघडण्यात आल्या आहेत आणि महाराष्ट्रातील तर 14,000 शाळा बंद होणार आहेत। याचा अर्थ एकच आहे की आता रायगड जिल्ह्यातील 300 मुलांना आज 300 गावातील मुलांना आज शिक्षण हे विकत घ्यावं लागते आणि महाराष्ट्रातील 14,000 गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावं लागणार आहे। आजची परिस्थिती खूप भयानक आहे, कारण आज सर्व समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे। आज मिनीडोर चालवणारा असेल, रिक्षा चालवणारा असेल, टेम्पो चालवणारा असेल, ज्याचं आज मासिक उत्पन्न फक्त 10 ते 12,000 रुपये आलेलं आहे। वीटभट्टी कामगार असेल, घर कामगार असेल, हंगामी मजूर असेल, तसेच रस्त्यावर भाजीपाला विक्री करणारे सुद्धा छोटे किरकोळ विक्रेते असतील, ज्यांना महिन्याला आज 5 ते 6,000 रुपये मिळत नाहीत, अशी लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। अशा या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे ही मुलं ही पालक आपल्या मुलांना शिकवणार कसा, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे पहिलीसाठी आज पाल्याला खर्च पालकांना 35 ते 40,000 रुपये करावे लागतात। जेव्हा ही मुलं 10वी-12वी पर्यंत पोहोचतील तेव्हा खर्च 3 ते 4 लाखाच्या घरात जाणार आहे आणि या मुलांना जेव्हा आपल्याला इंजिनियर आज बनवायचं असेल, आज इंजिनिअरिंगचा खर्च हा 15 ते 16 लाख रुपये आहे। MBAचा खर्च आज 5 ते 7 लाख रुपये आहे। डॉक्टर बनवण्यासाठी आजचा खर्च हा 50 ते 60 लाख रुपये आहे। मग सामान्य घरातील गोरगरिबांची मुलं शिकणार कशी? आणि म्हणूनच आज गोरगरिबांची मुलं ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेलेली आहेत आणि म्हणूनच सरकारकडे आमची मागणी आहे की सरकारने आता सर्व समाजासाठी शिक्षण हे मोफत द्यावं, ही आमची मागणी आहे। आणि म्हणूनच सरकारला आम्हाला सांगायचं आहे की त्यांनी प्रत्येक गावामध्ये सेमी इंग्लिश सुरू करावी, जेणेकरून प्रत्येक गावातली शाळा टिकेल आणि प्रत्येक समाजाला सरकारने शिक्षण हे मोफत द्यावं, हीच मागणी घेऊन आम्ही हा शिक्षण हक्क सत्याग्रह गागोदे गावामध्ये सुरू केलेला आहे।